श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये स्वागत आहे. अंत नाही स्वामीच्या नावाला, बंधन नाही स्वामीच्या नावाला, अंत नाही स्वामीच्या कृपेला, बंधन नाही स्वामीच्या नावाला, अंत नाही स्वामीच्या कृपेला. कुठेही आणि कसेही घ्यावे स्वामी नाम, मग उपस्थित असतात आपल्या भक्तासाठी स्वामी. पाठीशी ठाम, स्वामी पाठीशी ठाम. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. या 2 वळी आहे, परंतु या 2 वळीप्रमाणे अनेक स्वामी भक्तांना अनुभव येत असतो. तुम्हालाही जर वाटत असेल ना की वाईट काळामध्ये या जगातील कोणीही तुमच्या पाठीशी उभे नसेल तरी स्वामी मात्र सदैव पाठीशी उभे असतात, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लगेच लिहा, कारण कृतज्ञता देखील आपल्याला व्यक्त करायची असते. स्वामीची प्रचिती अनेक भक्तांना येत असते. जेव्हा सगळीकडे अंधार दिसतो ना, तेव्हा एकच प्रकाशाची वाट दाखवणारा मार्ग म्हणजे स्वामी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश देखील आपल्याला एक नवीन मार्ग दाखवणार आहे. सकारात्मक विचार कसा करायचा हे शिकवून जाणार आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकण्यासाठी तुमच्यासमोर जे 3 अंक आहे त्यापैकी एक अंक तुम्हाला निवडायचा आहे आणि आज स्वामी संदेश जाणून घ्यायचा आहे. चला तर मी आशा करतो की तुम्ही तुमचा अंक निवडला असेल तर तुमच्यासाठी स्वामी काय सांगतात हे देखील आपण जाणून घेऊया. 20 अंक निवडला आहे, त्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, आयुष्यात तुला जे काही घेताना त्याचं नेहमी हसतमुखाने स्वीकार करायला शिक. अरे तू जसा आयुष्य जगतो ना, कदाचित तसं कुणाचा तरी स्वप्न असू शकतो. ज्या गोष्टी तुझ्याकडे आहे त्या कदाचित कोणाला अनुभवायला मिळाल्या नाहीत. त्यामुळे तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये सुख मानायला शिक, समाधानी राहायला शिक. आपोआप तुझं आनंद तुझ्याकडे येणार आहे. आणि वाईट प्रसंग आले तर घाबरू नको. अरे जसं हवा कधी एकाच दिशेने वाहत नाही, तेही बदलत राहते, त्याचप्रमाणे माणसाचं नशीब आणि माणसाची वेळ ही बदलत राहते. कुठल्याही गोष्टी कायमस्वरूपी कधीच नसतात. मग ते सुख असू दे किंवा दुःख असू दे. म्हणून सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको. सुखात उसळू नको आणि दुःखात कोसळू नको. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जे लोक अगोदर तुझ्याबद्दल मत वाईट करून बसले आहे ना, तुझ्यातील चांगल्या गोष्टी बघायचं नाही असं ठरवलं आहे ना, अशा लोकांना तू समजवायला जाऊ नकोस. कारण कोणाचाही मन आपण परिवर्तन करू शकत नाही. अरे मन जर परिवर्तन करता आलं नसतं तर कदाचित महाभारत घडलंच नसतं. तिथे श्रीकृष्ण असूनही या गोष्टी घडल्या नाहीत. तिथे तू फक्त एक मनुष्य आहे. त्यामुळे तुझा वेळ या गोष्टीकरता तू कधीच वाया घालू नको. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा. तुझ्या कर्मावर विश्वास ठेव आणि स्वामीवर विश्वास ठेव. हे बघ, तू जेव्हा जेव्हा आमच्या समोर येशील तेव्हा तुझे मान शर्मेने खाली जाणार नाही, एवढी मात्र तू काळजी घे. बाकी या जगाचा विचार तू करू नको. तुझा योग्य न्याय करायला आम्ही आहोत. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आत्ता ज्यांनी 50 हा अंक निवडला आहे त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात हे जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, जीवनात सुखी, समाधानी, आनंदी राहण्याचा एकच रहस्य आहे, ते म्हणजे कोणाकडूनही अपेक्षा न करणं. कारण जेव्हा तू कोणाकडून अपेक्षा ठेवतो तेव्हा 100% तुझं अपेक्षा भंग होतं. हा होतो म्हणजे होतोच. आणि मग अपेक्षा भंग झाला की त्यानंतर दुःख, त्रास, यातना सगळ्या गोष्टी उद्भवतात. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा काही तू दुसऱ्यासाठी करशील तेव्हा त्यांनाही तुझ्या बाबतीत गोष्ट कराव्या अशी अपेक्षा तू करू नकोस. तेव्हा त्यांनाही तुझ्या बाबतीत गोष्ट कराव्या अशी अपेक्षा तू करू नकोस. तू फक्त चांगले कर्म कर, म्हणून त्या गोष्टी करत राहा आणि तिथल्या तिथे सोडून द्यायला शिक. तू जेव्हा जेव्हा अपेक्षा करणार नाही तेव्हा तेव्हा तुला अपेक्षा भंगाचं दुःख सोसावं लागणार नाही. जोपर्यंत तुला खात्री होत नाही ना
की एखादी व्यक्ती खरंच तुझे झालेले आहेत, तोपर्यंत कधीच अशा लोकांना तुझ्या सगळ्याच गोष्टी सांगत जाऊ नको. अरे काही गोष्टी आणि फक्त तुझ्या स्वामीपुरता मर्यादित ठेवाव्या लागतात. सगळ्या गोष्टी प्रसादासारख्या प्रत्येकाला वाटत बसायचं नाही. हे तुझ्या मनावर आत्ताच भिनवून घे. कारण विश्वासघात झाला तर विश्वासघाताचा दुःख पचवणं फार अवघड होतं आणि मग तो विश्वास कोणावरही ठेवू शकत नाही. त्यामुळे तुझ्या बाबतीत जे काही गोष्टी आहेत त्या फक्त मला येऊन सांग. ज्या तुझ्या गोष्टी नेहमीच माझ्याजवळ गोपनीय राहील याची खात्री बाळग. रोज दिवस उगवतो म्हणजे रोज तुला मी एक नवीन संधी प्रदान करत असतो, हे लक्षात घे. एखादा दिवस तुझा वाईट गेला म्हणून सगळे दिवस वाईट जातील असं अजिबात मनात आणू नकोस. अरे जेव्हा जेव्हा रोज सूर्य उगवतो तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी एक नवी संधी घेऊन येत असतो, हे लक्षात ठेव. आणि पुन्हा नवीन जोमाने तू प्रयत्न करायला शिक. जिथे प्रयत्न असतो तिथे माझा आशीर्वाद कायमच असतो. कालच्यापेक्षा आजचा दिवस तुझा कसा चांगला जाईल आणि तुझ्याकडून अजून किती चांगल्या गोष्टी घडतील याचा विचार करत जा आणि आमचं नाम घेत जा. जर गेलेली वेळ तुला त्रास देत असेल, भावना दुखावून जात असेल ना, तर त्या भूतकाळच्या वाईट गोष्टीचा विचार करणे सोडून दे. ठाऊक आहे, भूतकाळ विसरता येत नाही, परंतु तो आठवायचं नाही. हे जर तू ठरवलं ना, ते तुझ्याकडून सहज शक्य आहे. आता ते शक्य कसं करायचं? तर तू अशा वेळेस आमचं नामस्मरण कर. अरे भूतकाळ जेव्हा तू आठवणार आहे तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू येणार आहे आणि तुझ्या भावना पुन्हा एकदा दुखवल्या जाणार आहेत. आणि मग तुझा वर्तमान तर चांगला होणारच नाही, त्यात भविष्य देखील तुझा अंधारात असणार आहे. त्यामुळे तुला तुझं भविष्य घडवायचं असेल तर वर्तमान चांगलं असणं गरजेचं आहे. आणि वर्तमान चांगलं घडवायचं असेल तर तुझा भूतकाळ विसरणे तुला गरजेचं आहे. भूतकाळातून फक्त अनुभव घ्यायचं, ज्या काही गोष्टी वाईट घडल्या आहेत त्यातून शिकायचं आणि पुढे चालायचं. आणि अशातही तुला खूप रडावंसं वाटलं ना, तर नक्कीच तू रडून घे, मोकळा हो. पण अगदी प्रत्येकासमोर तू तुझे अश्रू काढत जाऊ नको. तुला अश्रू जर काढायचे असतील तर तू माझ्यासमोर काढ. कारण तुझ्या अश्रूची किंमत या ठिकाणी प्रत्येकालाच असेल असं नाही. ज्या लोकांना तुझ्या दुःखाची किंमत नाही अशा लोकांसमोर तुझं दुःख व्यक्त करू नको. जिथे तुला बोलावलं जात नाही अशा ठिकाणी तू कधीच जाऊ नको. कारण असं केल्याने तू स्वतःचं महत्त्व स्वतःच्या नजरेत कमी करून घेत असतो. म्हणून तू फक्त तुझा ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न कर आणि तुझ्या स्वामीचे नाव मुखात ठेव. मग तुझे स्वामीही तुला सांगतील, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. आत्ता त्यांनी 90 अंक निवडला आहे ना, त्याच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे जेव्हा तू कधी काही नवीन करून पाहतो ना, बरंच ह्या तुझ्यामध्ये ते सामर्थ्य असतं, पण तू फक्त एका विचाराने मागे सरकतो. तो विचार म्हणजे लोक काय म्हणतील. अरे लोकांनी काय म्हणावं हे जर तू ठरवायला लागला तर मग लोकांनी काय करायचं. म्हणून लोकांचं काम लोकांना करू दे आणि तुला तुझं काम करायचं आहे, हे लक्षात ठेव. आणि लोक काय म्हणतील हे वाक्य तुझ्या डोक्यातून सर्वप्रथम डिलीट कर. अरे डिलीट करताना एक गोष्ट लक्षात ठेव की अशी हे वाईट वागताना ठेवावी लाज, वाईट वागताना ठेवावी लाज, आवर्जून करावा तेव्हा लोकांचा विचार, पण चांगले करताना ऐकावे मनाचे. आणि स्वच्छ ठेवावे आपले आचार आणि स्वच्छ ठेवावे आपले विचार. फक्त जेव्हा तुला वाटतंय ना की तू चांगल्या कर्मावर आहे, तुझं काही चुकत नाही, तेव्हा तू एकटा जरी असला तरी एक गोष्ट करायला तू पुढे चल. तुझ्यासोबत मी असणार आहे, तू काळजी करू नको. पण जेव्हा तू अनैतिकदृष्ट्या जरी काही काम करत असेल तेव्हा मात्र तुला लोकांचा विचार करणे गरजेचं आहे. तेव्हा तुला माझा विचार करणे गरजेचं आहे. कारण माझा भक्त जेव्हा अनैतिकतेच्या वाटेवर चालतो तेव्हा तू माझा भक्त राहतच नाही. म्हणून तुला सांगतोय,
तू अनैतिकतेचा मार्ग कधी अवलंबू नको आणि गर्व आणि अहंकार तुझ्या मनामध्ये कधी येऊ देऊ नको. अरे ज्याच्याकडे ज्ञान आणि बुद्धी आहे त्यांना गर्व आणि अहंकार कधी होऊ शकत नाही आणि ज्याच्याकडे गर्व आणि अहंकार असतो त्याच्याकडे कधी ज्ञान आणि बुद्धी राहू शकत नाही. अशा माणसापासून नेहमीच लांब राहा जे तुला फक्त कामापुरतं वापर करून घेतात. या जगात शांततेत आयुष्य जगायचं असेल ना तुला तर शांतता तुला या जगातून नाही तर स्वतःच्या मनातून मिळणार आहे. त्यामुळे जगात शांतता शोधण्याचा प्रयत्न करू नको. शांतता शोधण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये डोकवून बघ. स्वतःच्या मनातील चाललेला गोंधळ कमी करायला शिक आणि स्वतःच्या मनातील गोंधळ कधी कमी होईल तर जेव्हा तू आमच्याशी जुळले जाशील, अध्यात्माकडे तुझे पाय वळतील, आमच्या मार्गाने ये, आमचं नाव घे आणि आमचे चिंतन कर. आपोआप तुझं मन शांत होणार आहे. तुझ्या मनात चाललेला गोंधळ हळूहळू कमी होणार आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे तुला कळायला लागणार आहे. नकारात्मक विचार दूर जाऊन सकारात्मक विचाराची तुझ्या मनामध्ये गर्दी होणार आहे आणि जेव्हा तुझ्या मनात सकारात्मकता नांदू लागते तेव्हा खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यास तू तयार होतो. म्हणून सर्वप्रथम मनाची शांतता मिळवायला शिक. मनाची शांतता ही पैशाने मिळत नाही, सुख सुविधाने मिळत नाही, तर ते फक्त मिळते ते स्वामीच्या सान्निध्याने, आमच्या सान्निध्याने. म्हणूनच आमच्या मार्गात ये. मग आम्ही तुला सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामीने खूप छान असा मोलाचा संदेश दिलेला आहे. बऱ्याचदा आपल्याकडून त्या चुका होतात. काहीतरी नवीन करायचं असं की आपण लोकांचा विचार करतो. अगदी कुठल्याही गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतील तरीही आपण सर्वप्रथम लोकांचा विचार करतो. जेव्हा साधं आपण एखादी नवीन गोष्ट खरेदी करतो ते वापरण्यापूर्वी देखील आपण स्वतःचा विचार करत नाही. अरे ही वस्तू मला आवडली आहे. आपण काय विचार करतो की लोक काय म्हणतील, मी हे परिधान केल्यावर किंवा मी हे वापरल्यावर लोक काय म्हणतील. तर लोकांचा मुळात इथे विचार करायचा नाही. का तर स्वामींनी स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला सांगितलं आहे का विचार करता तुम्ही लोकांच्या मतावर जर चालायचं आहे तुम्हाला, तुमच्या हिमतीवर का विचार करता तुम्ही लोकांच्या मतावर जर चालायचं आहे तुम्हाला, तुमच्या हिमतीवर स्वामीच्या या आदेशाचं पण पालन करूया आणि आपला विचार आपणच करूया. फक्त आपला विचार करताना आपण ज्या मार्गावर चाललो आहोत तो मार्ग स्वामींना आवडले ना याची खात्री बाळगायचं आणि पुढे चालायचं. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.